नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात तुझ्या सोबतीचे ऋतू या कथेचा भाग 6. दिवस पळत होते. चोरोटी भरली आणि ही गोड बातमी सगळीकडे पसरली. संयुक्ताने ऑफिसला जाणं बंद केलं होतं. उषाताई, आजी तिची काळजी घेत होत्या. सुभाषराव कधीच आजोबांच्या भूमिकेत शिरले होते आणि आपल्या नातवंडाची वाट पाहत होते. रिया शनिवार रविवारी येत होती. संयुक्ताला काही ना काहीतरी आणत होती. एकूणच सगळं छान सुरळीत सुरू होतं. रुटीन चेकअप, टेस्ट, सोनोग्राफी आणि विश्रांती यात संयुक्ता बिझी होती. वीरला सध्या अजिबात वेळ नव्हता. त्याला वरची पोस्ट मिळाल्याने फिरती कमी होऊन त्या जागी छान केबिन मिळाली होती. आपल्या बाळाचा पायगुण चांगला आहे. सगळं कसं सुरळीत सुरू आहे, वीर संयुक्ताला म्हणाला. खरं आहे, पण हल्ली मनात नको नको ते विचार येतात. कधी भीती वाटते, हे सारं तात्पुरतं आहे असं वाटतं. काहीतरी विचित्र फिलिंग येते वीर. अगं या अवस्थेत असं होतं. तू टेन्शन घेतलंस तर बाळाला अजून टेन्शन येईल. तू मजेत राहा. जे हवं ते माग. आई नाही म्हणणार नाही आणि मी ही आहेच की. काम अर्धवट सोडून तुझ्या दिमतीला हजर होईल. वीरने तिची समजूत काढली खरी, पण संयुक्तासारखं असं बोलत असल्याने मनातून त्यालाही भीती वाटत होती. 7वा महिना लागला. उषाताईंना डोहाळे जेवणाचे वेध लागले. पण अचानक एक दिवस संयुक्ताचा रक्तदाब वाढला आणि मध्यरात्री तिला दवाखान्यात न्यावं लागलं. उपचार वेळेत झाल्याने धोका टळला, मात्र संयुक्ताला सक्तीची विश्रांती सांगितली गेली. कशाची टेन्शन घेतलेस? आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. कशामुळे झालं हे संयुक्ताला देखील कळलं नाही. डॉक्टरांची सक्त ताकीद असल्याने डोहाळे जेवण अगदी साध्या पद्धतीनं पार पडलं. शेजारच्या 2 बायका आणि अगदी जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत तिची ओटी भरली. बाळ छान आहे, तरीही आईला आराम करू दे. काहीच दिवस शिल्लक आहेत. सगळं व्यवस्थित पार पडू दे. काळजी करायची नाही. कसलेही टेन्शन घ्यायचं नाही. डॉक्टर बाई संयुक्ताला तपासत म्हणाल्या. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर आई ही एक भावना आहे. ती सदैव एका स्त्रीसोबत जोडली गेलेली असते. एक लेक जेव्हा आईपासून दूर होते, तेव्हाच तिला आईची खरी किंमत कळते. संयुक्ताच्या मनात आपल्या आईबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. कसलं टेन्शन घेतलं आहेस? वीर आणि संयुक्ता दवाखान्यातून बाहेर पडले. माहित नाही वीर, पण कसलीशी अनामिक हुरहुर लागून राहते. आईची फार आठवण येते. संयुक्ता थकून गेली. तिच्या हालचाली आता मंद झाल्या होत्या. पाय दुखत होते, सुजून येत होते, पण पोटात बाळाने हालचाल केली की तिचं मन प्रसन्न होई. मनाला समाधान मिळे. आजी तिच्यावर लक्ष ठेवून होती. तिची काळजी घेत होती, पण आजीच्या मनात चलबिचल सुरू होती. इतक्या वर्षात तयार झालेली तीक्ष्ण नजर आज काही वेगळंच सुचवत होती. एक दिवस रिया तिच्या मित्राला घेऊन घरी आली. आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे. तिने जणू बॉम्बच फोडला. ज्याच्याविषयी काही माहिती नाही अशा मुलाला आपली मुलगी द्यायला लगेच तयार व्हायचं? आजी चिडून म्हणाली. आजी, तुम्ही सगळे विचार करा. रियाची सांगायची पद्धत चुकीची होती. तिला सगळे निर्णय पटापट घेण्याची सवय आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडून ती हीच अपेक्षा करते, विनय म्हणाला. त्याचं सौम्य बोलणं ऐकून उषाताई, सुभाषराव शांत झाले. विनयने आपली सगळी माहिती दिली. सुभाषरावांचं त्याच्या आई वडिलांशी बोलणं करून दिलं. विनय आणि रिया कॉलेजमध्ये शिकत असताना मैत्री झाली आणि त्यांचं रूपांतर नुकतंच प्रेमात झालं होतं. विनयला तिने आपला भूतकाळ सांगितला असला तरी त्याला फरक पडणार नव्हता. फक्त त्याची जात वेगळी होती. ही एक समस्या सोडली तर बाकी सगळं उत्तम होतं. सुशिक्षित आई वडील, नोकरी करणारा मोठा भाऊ, वहिनी एकाच घरात राहत होते. विनय रियासारखाच नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहत होता. आम्ही विचार करून सांगतो, सुभाषराव त्याला म्हणाले. तसा विनय निघून गेला. रिया, हे कधी बोलली नाहीस? संयुक्ता म्हणाली. बहिणी, इतके दिवस आमच्यात फक्त मैत्री होती. त्याच्या घरात लग्नासाठी मुलगी बघायला सुरुवात केली आणि त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, त्याने सरळ मला प्रपोज केलं. मी विचार करून हो म्हणाले खरी, पण प्रेमाच्या हवेत मी अलगद तरंगत होते. तेव्हा घरच्यांचा विचार माझ्या मनात आलाच नाही, रिया म्हणाली. आजीने तिचा कान पकडला. मी तुला लहान समजत होते, पण वयाने इतकी मोठी झालीस, आता आपले निर्णय आपण आपले घ्यायला लागलीस. आजीला विनय आवडला होता.
ती सुभाषरावांकडे बघून म्हणाली, त्याची सगळी चौकशी करा. मुलगा दिसायला बोलायला छान आहे. त्याच्या आई वडिलांशी बोलून घ्या. जात वेगळी आहे म्हणे, पण बाकी सगळं उत्तम असेल तर काय हरकत आहे. आजीचे विचार ऐकून उषाताईंना आश्चर्य वाटलं. आपली सासू इतक्या पुढारलेल्या विचारांची आहे. त्या मनात म्हणाल्या, काळानुसार बदल करावा लागतो. वीरला सगळी चौकशी करायला सांगा. आधी हिचं बाळंतपण पार पडू दे, मग बघू काय करायचं ते. आजी हळूहळू आपल्या खोलीत निघून गेली. रिया तिच्या पाठोपाठ आत आली. थँक्यू आजी. मला गोड लावायचं नाही. अनुभवी नजर आहे म्हटलं माझी. सारं काही उत्तम होईल. आजी तिला जवळ घेत म्हणाली. संध्याकाळी वीर घरी आला आणि उषाताईंनी बातमी त्याच्या कानावर घातली. त्यालाही आश्चर्य वाटलं. मनात आपसुकच विचार आला, रिया आपली सख्खी बहीण नाहीये. तिची आई कुठल्या जाती धर्माची होती हे आपल्याला तरी कुठं माहित आहे. मग तिने तिचा आयुष्याचा जोडीदार निवडलेला आहे, तर आपण इतका विचार का करायचा. मात्र चौकशी करून होकार देण्यात अर्थ आहे, हे खरं. 8वा महिना सरला. संयुक्ता आणखीनच थकली. आता यातून लवकरात लवकर आपली सुटका व्हावी अशी तिची अवस्था झाली होती. 8 महिने किती लवकर संपले. हा प्रवास खूप छान होता. थोडा त्रास झाला तरी घरी काळजी घेणाऱ्या सासूबाई, आजी सासू असल्याने आधार होता. हवं ते खायला प्यायला मिळालं. भावनिक उबदार प्रेमळ वातावरण लाभलं. मनाला आणि शरीराला विश्रांती मिळाली. आराम मिळाला. आता पुढं खरी कसरत सुरू होणार. विचार करता करता अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं. उषाताई जवळच झोपल्या होत्या. वीर पलीकडच्या खोलीत होता. आजी अधूनमधून फेऱ्या मारत खोलीत येत होती. आई. संयुक्ताची हाक कानावर पडताच उषाताई उठून बसल्या. काय झालं? पोटात दुखतंय का? त्यांनी काळजीने विचारलं. हो, कळ येतेय. संयुक्ता कशीबशी म्हणाली. उषाताईंनी वीरला हाक मारली. तोवर संयुक्ताच्या कळा वाढत होत्या. ती कळवळत होती. तिला लवकर घेऊन जा. आजीने तिला देवाचा अंगारा लावला. भरून ठेवलेली बॅग घेऊन रिया वीर आणि संयुक्ताच्या पाठोपाठ गेली. उषाताईंनी तिला हाताला धरून गाडीत बसवलं. जरा धीर धर, सगळं नीट होईल. संयुक्ताच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या त्या जवळ बसल्या. दवाखान्यात पोहोचेपर्यंत संयुक्ताची शुद्ध हरपली होती. पेशंट असा दवाखान्यात आणतात? आणखी उशीर झाला असता तर? डॉक्टर बाई चांगल्याच चिडल्या. भराभर सूचना देत त्या ओटीमध्ये गडप झाल्या. सीझर करावं लागेल. बाई हाताखालच्या नर्सला पटापट तयारी करायला सांगत होत्या. संयुक्त शुद्धीत आली होती. तिला सलाईन लावलं गेलं. काही मिनिटातच भुलीचं इंजेक्शन देणारे डॉक्टर हजर झाले. तिचं बीपी तपासत असताना मात्र बाईंचा चेहरा पांढरा फटक पडला. सगळी काळजी घेऊनही ब्लड प्रेशर इतकं वाढलेलं कसं? त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटून आले. टेन्शन घेऊ नको बाळा, आम्ही आहोत ना. तुला काही त्रास होणार नाही, काहीही जाणवणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने डिलिव्हरी होईल. सारं काही ठीक होईल. त्या संयुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तशी ती क्षीण हसली. बाहेर उषाताई, रिया वाट बघत बसल्या होत्या. वीर उटी बाहेर फेऱ्या मारत होता. आजीचे या वेळेत 4 फोन केले होते तर सुभाषराव सकाळी दवाखान्यात जाणार होते. इतक्यात डॉक्टर बाई पळत बाहेर आल्या. मिस्टर वीर, सॉरी टू से, पण आपण एकतर बाळाला वाचू शकतो, नाही तर आईला. पटकन निर्णय घ्यावा लागेल, कारण पेशंटचं बीपी शूट झालंय. काय? हे ऐकून वीरला धक्काच बसला. तुम्ही तुम्ही आईला वाचवा, उषाताई पुढं होत म्हणाल्या. त्यांनी वीरची अवस्था पाहून पटकन निर्णय घेऊन टाकला तशी त्यानेही मान हलवली. आई, हे काय झालं? तो ताईंच्या कुशीत शिरत म्हणाला. काही होत नाही. देव आपली परीक्षा बघतोय. दोघेही सुखरूप असतील. तू काळजी करू नकोस. उषाताई आपल्या लेकाच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या. पण त्यांनाही टेन्शन आलं होतं. पण या क्षणी लेकाच्या पाठीमागे उभं राहणं आवश्यक होतं. पोर सुखरूप सुटू दे, मनोमन त्यांनी देवाला प्रार्थना केली. वीर डोळ्यातले अश्रू लपवत बाहेर येऊन उभा राहिला. पुढची 20 मिनिटं अत्यंत अस्वस्थ विचित्र अवस्थेत गेली. उषाताई डोळ्याला पदर लावून बसल्या होत्या. माझंच चुकलं. आई विना पोर नाजूक आहे.
तिला समजून घ्यायचं सोडून उगीचच त्रास दिला. नको ते बोल लावले. किती दुखावली गेली ती. माझ्यामुळे वेगळं राहायची पाळी आली तुमच्यावर. आई शांत हो, वीर ताईंना जवळ घेत म्हणाला. जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही. तिला काही होता कामा नये आई, नाहीतर माझं काय होईल? आणि बाळाचं काय? मी नको म्हणत असताना तिने हट्ट केला. त्याच वेळी निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. वीर गदगदत्या स्वरात म्हणाला. इतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तसा तो पुढे धावला. बाळ? आमचं बाळ? आणि संयुक्ता? ती कशी असेल? कोणी सांगत का नाही? सिस्टर, बाळाची आई कशी आहे? नका काळजी करू, डॉक्टर येतीलच इतक्यात. तिचे शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचलेच नाहीत. सैरभैर झालेलं मन शांत होत नव्हतं. दादा, नको काळजी करू, वहिनीला काही होणार नाही. रिया त्याच्या मिठीत शिरली. दोघांनी एकमेकांना जवळ घेतलं आणि अश्रूंचा बांध फुटला. अभिनंदन, मुलगी झालीये. बाळ आणि आई दोघी सुखरूप आहेत. शेजारच्या खोलीत जाऊन तुम्ही बाळाला बघू शकता, पण आईला मात्र आता भेटू नका. सध्या ऑब्झर्वेशन खाली ठेवलं आहे. तब्येत स्टेबल झाली की शिफ्ट करू. थकलेल्या दिसत असल्या तरी डॉक्टर बाईंच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं आणि आई आणि बाळाला वाचवल्याचं समाधान पसरलं होतं. अचानक उषाताईंनी त्यांचे पाय धरले. तुमच्यामुळे माझी पोर सुखरूप सुटली. तुमचे आभार कसे मानायचे हेच कळत नाहीये. अहो, ते कामच आहे माझं. पेशंट आणि बाळ वाचवणं हे आमच्यासाठी किती किमती आहे हे शब्दात व्यक्त करता येत नाही. डॉक्टर बाई आत निघून गेल्या. उषाताई आणि वीर आत आले. काचेच्या ट्रेमध्ये ठेवलेलं इवलंच बाळ पाहून वीरच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आता त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने उषाताईंना कडकडून मिठी मारली. बाळ एकदम व्यवस्थित आहे. थोड्या वेळाने तुमच्या ताब्यात दिलं जाईल, लहान मुलांचे डॉक्टर म्हणाले. माझं चुकलं. जीव जन्माला घालणं ही सामान्य गोष्ट नाहीये. त्यासाठी सारं काही जुळून यावं लागतं. देवाचीच तशी इच्छा असेल तर त्यापुढे आपण फिके पडतो. वीर हळू आवाजात म्हणाला. सुभाषराव बाहेर आले होते. त्यांच्यासोबत विनय सुद्धा होता. त्याने पटकन जाऊन सर्वांसाठी चहा आणला. दादा, तुम्ही घरी चला. फ्रेश होऊन परत या. मी सोडतो तुम्हाला. वीर नको म्हणत असताना विनयने त्याला घरी नेलं. आपल्या घरात जाऊन आजीसाठी जेवणाचा डबा आणला. बहिणींना सध्या काही खायचे नसल्याने आपण सगळे तिथेच बाहेर जेवलो तर चालेल ना? वीरने मान हलवली. उद्या व्यवस्थित नियोजन लावून मी घरातूनच सर्वांचा डबा घेऊन येतो. अशा प्रसंगी माणसाची खरी किंमत कळते. वीर, कशी आहे संयुक्ता? आणि बाळ बरं आहे ना? इथं माझा जीव लागत नव्हता. मला दवाखान्यात नेणार तरी कोण? जीव का असावीच झाला रे? काळजी वाटत होती. देवाच्या मनात काय होतं कोणास ठाऊक. आजी अस्वस्थ दिसत होती. विनयने कशीबशी तिची समजूत घातली. दादा, मी तुम्हाला दवाखान्यात सोडून परत येतो. इथं आजीजवळ कोणीतरी हवं. बाबा आले की मी घरी परत जाईन आणि तुमची संध्याकाळची सोय सुद्धा मीच बघतो. तुम्ही कसलीच काळजी करू नका, विनय म्हणाला. थोड्या वेळाने दोघं दवाखान्यात गेले. तिथं कसलीशी धावपळ सुरू होती. बाळ रियाच्या हातात होतं आणि उषाताईंचा चेहरा घाबरा घुबरा झाला होता. सुभाषराव त्यांना धीर देत होते. काय झालं? वीर घाबरून म्हणाला. डॉक्टर म्हणतात पुन्हा तब्येत बिघडलीये. खूप ब्लिडिंग झालंय म्हणे. त्याला आलेला बघताच उषाताई पटकन पुढे होत म्हणाल्या. काय? थोड्या वेळापूर्वी सारं काही ठीक होतं. अचानक असं कसं काय झालं? वीर आत पळाला. कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. काही सांगता येत नाही, डॉक्टर बाई चिंतेने म्हणाल्या. असं कसं? थोड्या वेळापूर्वी तर तिची तब्येत चांगली होती आणि अचानक कशी बिघडली? खरं सांगा, काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? वीर, काही वेळापूर्वी चांगला असलेला पेशंट बघता बघता क्रिटिकल कंडिशन मध्ये जाऊ शकतो. शरीर रिॲक्ट होत असतं. यावर आमचं लक्ष असतं आणि आम्ही सगळे प्रयत्न करू. पण शेवटी देवाची इच्छा. डॉक्टर बाईंनी त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटलं. मला संयुक्ताला भेटायचंय. एकदा तिला बघू दे. प्लीज, नाही म्हणू नका. वीर हात जोडत म्हणाला. ठीक आहे, सिस्टर तुम्हाला आत नेते. पण आमचे सगळे नियम पाळून तुम्ही काचेच्या आडून पेशंटला पाहू शकता. असं म्हणत घाईघाईने त्यांनी घुट केल्या. संयुक्ताची अवस्था बघताच वीरला रडू कोसळलं. दाटून आलेलं दुःख त्याला धड व्यक्त करता येत नव्हतं. आता अश्रूही त्याला साथ देत नव्हते.
बाहेर येऊन तो तसाच विषण्ण मनस्थितीत बाकड्यावर बसून राहिला. एकीकडे बाळ रडत होतं. उषाताईंनी त्याला कुशीत घेतलं. पावडरचं दूध पाजा त्याला. नर्स येऊन सांगून गेली. दूध पिताच बाळ शांत झोपी गेलं. डॉक्टर, कितीही खर्च येऊ दे, काहीही करा, पण आमचा पेशंट वाचला पाहिजे. सुभाषरावांचा आवाज वीरच्या कानावर पडत होता. त्यांना धीर देत डॉक्टरबाई आत आल्या. नर्स चेहरा पाडून संयुक्ताच्या शेजारी उभी होती. बाईंना पाहून तिने हलकेच मान हलवली. बाळाला पटकन आत घेऊन या. काही सुचल्याने डॉक्टरबाईंनी नर्सला बाहेर पाठवलं. वाऱ्याच्या वेगाने नर्स बाळाला घेऊन आत आली. आईजवळ ठेवा तिला. बघू ती काय रिस्पॉन्स देते. काही क्षणातच बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून संयुक्ताच्या बोटांची थोडीशी हालचाल झाली. ओठ किंचित हलले. हे बघा, थोडा का होईना पण रिस्पॉन्स येतोय, नर्स म्हणाली. आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. डॉक्टरबाई, मला नको हे बाळ. या बाळामुळेच संयुक्ताची अशी अवस्था झालीये. तिच्या अशा अवस्थेला फक्त हे मूलच कारणीभूत आहे. आत्ताच्या आत्ता हिला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा. वीर नर्सच्या अंगावर ओरडला. ताई, यांना सांभाळा. त्यांची मनस्थिती सुधारल्याशिवाय बाळाला यांच्यासमोर अजिबात आणू नका. नर्स रियाच्या हातात बाळाला देऊन निघून गेली. उषाताई वीरला समजावण्यासाठी पुढे आल्या. इतक्यात डॉक्टरबाई बाहेर आल्या. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. क्रमशः लेखिका सायली जोशी. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. काय झाले असेल कथेत जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. धन्यवाद.